नमस्कार, मी भीमराव सिरसाट आणि आमच्यासोबत गिरूभाऊ कळंबे, ग्रामपंचायत सदस्य शोएब हुसेन। आज आम्ही बोरी अरबमध्ये वार्ड क्रमांक 4 मध्ये आलेलो आहोत। हे आहेत गायकवाड काकू। गायकवाड काकू, काय समस्या आपल्याला नालीची समस्या काय? हे उपसाली नाही, रिक्ता नाही। आपण बघू शकता रफ्ता हे मी स्वतः टाकला बाबा। तुम्ही स्वतः तुमच्या पैशाने काऊन ग्रामपंचायत टाकून नाही दिला? हां, टाकलाच नाही तर माझी गुडी पडली, मी पडली, माणूस गेला, अशी पडली होती खाली। चालतात नाही, माझा तर माणूस गेला, जमीन पुरावा प्लेटा टाकून घरातून काढला, चालायला पावलं। गजभाऊ पुरावा आहे, 8 दिवसाच्या बोलीन सिमेंट आणलं आणि 15 दिवसांनी पैसे दिले। आदरणीय व माझ्यासोबत माझे सहकारी मित्र शोएब हुसेन, ग्रामपंचायत सदस्य, तसेच भीमराव सिरसाट। आम्ही वार्ड क्रमांक 4 राजूनगर येथे आलो असता आमच्या निदर्शनात अशी एक गोष्ट आली की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जे काही नळ कनेक्शन योजनेद्वारे देण्यात आले ते घरोघरी नळ कनेक्शन देण्याची तरतूद शासनामार्फत तशी तरतूद असल्यानंतरही हजार रुपये प्रत्येक घरकुल धारकांकडनं, प्रत्येक घराकडनं, प्रत्येक सदस्यांकडनं हजार रुपयाची देयके इथे घेण्यात आली व कनेक्शनचं सामान सुद्धा, नळाचं लागणारं सामान सुद्धा त्यांच्याकडनं बोलवण्यात आलं, बसवण्यात आलं। लोकांकडनं आर्थिक स्वरूपात अशी फसवणूक डोळ्यासमोर होत आहे। तिथे 1000 रुपये कशाच्या म्हणून घेतले? कनेक्शनचे। आणि 1000 रुपये भरल्याशिवाय कनेक्शन चालू होणार नाही। 1000 रुपये भरल्याशिवाय आणि ते साहित्य वगैरे स्वतःच्या पैशाने 2020 साली यांच्याकडनं हजार रुपये घेण्यात आले प्रत्येक नागरिकांकडनं। तर या सगळ्या सुविधा, या स्कीम जलजीवन मिशन योजनेचं मग अर्थ काय? मागेल त्याला नळ ही अशी योजना राबवण्यात आलेली आहे शासनाकडून। सुविधा आणखीन शासन राबवत आहे, पण असल्या प्रकारचा भोंगळ कारभार हे ग्रामपंचायतद्वारे होत आहे। हे निदर्शनात सगळ्याच नागरिकांनी आणून दिलं। आणखी एक आहे, या पाण्यामध्ये खळ्यामध्ये वॉटर सप्लाय टाकून आहे। बघून घ्या, ग्रामपंचायत सदस्य आपल्या सोबत आहे। खळ्यामध्ये वॉटर सप्लाय टाकून असल्याकरिताही वॉटर सप्लाय लावण्यात आलेले नाही। दिले आणि तुम्ही त्यांच्याकडून 1000 रुपये घेतले। नळाचं जे कनेक्शन आहे त्याच्या सामान आणण्यासाठी किती रुपये घेतले? ते आम्ही स्वतःच आणले, गड्डे सुद्धा स्वतःच खेळले। अरे सगळे जेव्हा आम्हीच करत आहात तर तुम्ही खुर्चीवर कायसाठी बसता सरपंच साहेब?